ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 12/7/2026 रोजी सकाळी डायल 112 वरती कॉल प्राप्त झाला की चोरीच्या उद्देशाने काही कोळेवाडी या गावाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि सदर त्यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे सदर ठिकाणी गेले. नागरिकांच्या मदतीने त्या ठिकाणी 2 आरोपींना पकडण्यात आलेले होते आणि इतर 4 आरोपी हे फरार झाले होते. 4 आरोपीपैकी 2 आरोपींना नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदर आरोपीची चौकशी केली असता सदर आरोपी हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेले होते. त्यांच्याकडून कटणी, एक बोलेरो गाडी, मिरची पूड, इतर हत्यारे व एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून विविध प्रकारचे दरोडे, HBT आणि रॉबरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत आणि त्याचबरोबर या आरोपींनी इतर राज्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्येही गुन्हे केलेले आहेत. इतर पुढील तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होते. एकूण किती आरोपी होते? एकूण 6 आरोपी होते. कुठे वरती गेला का? इकडे गेला, या डोंगराच्या दिशेने गेला, या इथं काय त्याचं वर्णन काय त्यांनी सांगा जरा. त्याच्या अंगात काळे शर्ट आहे, केस वाढलेले आहे आणि त्याच्या गावठी कट्टा आहे त्याच्या. नाही, तो संतोषने बघितला आम्ही त्या परिसरात गेलो ना तिथपर्यंत, तर तिथपर्यंत त्याच्या मागे गेलो. त्याच्याकडे गावठी कट्टा आहे आणि तो तिथं घुसला चोऱ्यांमध्ये. आम्हाला काही सापडून आला नाही. आम्हाला खाली परत एक जणांचा फोन आला म्हणून आम्ही दुसरा धरला मोरीमध्ये आणि त्याला पकडून आता पोलिसांच्या ताब्यात दिला. आम्हाला आहे ना मुळी शेठ दामाले यांनी फोन केला साधारणपणे 11-11:30 वाजता. ते 4 जण चोर इकडे आलेले आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना फोन केला, मित्रांना. आपल्या आलत्या गावात चोर आलेले आहेत, त्यांनी काहीतरी चोरी केलेली. पाठीमागून फोन केल्यानंतर हे चोर आली. त्यांच्याकडे पिस्तुलाचा धाक दाखवल्यामुळं आम्ही त्यांना तिथं पकडलं असतं. ते पिस्तुलांची आमच्या मुलाला धाक दाखवल्यामुळं आम्हाला काही पकडता आली नाही. ते आता त्या मुक्ताई वस्तीवर सोडून इकडे उळवल्या वस्ती आली आणि हे डोंगराकडे गेली आणि या उळवल्या वस्ती का एक साईबाबा मंदिरापाशी मोरी रस्त्यावर टाकलेली. त्यांनी घोडेमाळच्या दिशेने ते 4 चोरटे ज्यावेळेस पळत आले, त्यावेळेस पळत असताना यांनी आम्हाला घोडेमाळकडून फोन केल्याच्या नंतर आम्ही मुक्ताई वस्ती या ठिकाणी त्या ठिकाणावरून खाली आल्यानंतर त्यांनी मला स्वतःला चौघांनी धाक दाखवला की जवळ येऊ नको, नाहीतर मग ते काय होती गुप्ती का काय होती ती काढली. त्यांनी ती काढल्याच्या नंतर मी समोरच्यांना अपोजिट साईडला जी लोक होती साईब मंदिराकडे त्यांना इकडं कॉल केल्याच्या नंतर इकडून माणसं दिसल्याच्या नंतर त्यांनी मार्ग बदलला. परंतु साई मंदिरापाशी एका मोरीचा सहारा घेऊन एक चोरटा त्याच्यामध्ये शिरला होता आणि हे त्या ठिकाणी ते कसबे राहतात त्यांनी ते पाहिलं होतं. परंतु 3 जे इसम आहेत ते या दिशेने वरती जाऊन आपल्या लेण्याद्री गणपतीच्या आपल्याला जे पाठीमागं दिसतंय त्या डोंगरावरती त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये ते गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 जणांचे राखाडी शर्ट असून एकाच्या शर्टाचा जो कलर आहे तो पूर्ण काळा आहे आणि ते तरुण आहेत. हा जो आत्ता सापडला याची केस लांब आहेत, त्यांची देखील 3 केस लांब आहेत आणि धडधाकट आहेत तिन्ही पण. आणि आत्ता जो पकडला आहे त्याच्याकडं एक गुप्ती, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल आणि पाकिट असा सगळा ऐवज सापडला होता. तो आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि त्याला इथं या ठिकाणी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि आता जे 3 माणसं जी वरती चोरटे गेलेले ते आता अपोजिट साईडला गेले अशी शंका आम्हाला वाटते. अजूनपर्यंत आता आम्ही इथंच आहोत. किती वाजेपासून चालू होते सगळं हे साधारण 2 वाजल्यापासून चालू होतं. घोडेमाळपासून त्यांनी इकडं हे केलं. ते मला वाटतं डिंगोर कोळवाडीपासून इकडे आलेली होती. किती आहेत पोलीस इथे? पोलीस बस आहे 15-20 जण असतात. कशाने शोधतात ते? ड्रोन वगैरे? ड्रोन आहे, वरिष्ठ खात्याचे माणसं आहेत, पोलीस खात्याचे, आपले पोलीस स्टेशनचे सगळे डिपार्टमेंट आणि आपली गावातली भरपूर पण तिकडून आलेली अशी त्यांनी माहिती दिली आता आम्हाला. बल्लावडीचे, डिंगोरचे तिकडनं हो, तिकडनं
इंद्रायणीच्या बाजूला.